बालमित्रांनो नमस्कार। आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत। एकीचे बळ। एक घनदाट जंगल होते। त्या जंगलामध्ये कबुतरांचा थवा होता। ते कबूतर जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी धान्य टिपायचे। जमिनीवर पडलेले धान्य आकाशातून उडत असताना शोधायचे आणि थव्याने जमिनीवर उतरून धान्य टिपायचे। असा त्यांचा नित्यक्रम होता। एके दिवशी जंगलामध्ये शिकाऱ्याने जाळे टाकले व जाळ्याभोवती धान्य पसरवले। आकाशातून कबुतरांचा थवा उडत चालला होता। त्यांनी जमिनीवर पडलेले धान्य बघितले, परंतु आकाशातून त्यांना जाळे दिसलेच नाही। शिकारी मात्र लपून बसलेला होता। अचानक सर्व थवा जमिनीवर उतरला व शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला। सगळे कबूतर घाबरले, उडण्यासाठी फडफडू लागले, परंतु ते अधिक जाळ्यात गुंतू लागले। कबुतरांचा पुढारी समोर आला व म्हणाला, घाबरू नका, मी तुम्हाला यातून सोडवतो। जेव्हा शिकारी जाळे पकडण्यासाठी जवळ येईल तेव्हा आपण सर्वांनी एकदम उडायचे, अशी योजना ठरली। दडून बसलेला शिकारी जाळे घेण्यासाठी व अडकलेल्या कबुतरांना पकडण्यासाठी आला। तेव्हा सर्व कबुतरांनी एकजुटीने एकाच वेळी उडान घेतले व सर्व आकाशात जाळ्यासह उडाले। थोडे पुढे गेल्यानंतर त्यांच्या मित्राच्या उंदरांच्या निवासस्थानाकडे ते गेले व तिथे उतरले। तिथे कबुतराच्या पुढाऱ्याने उंदराच्या पुढाऱ्याला विनंती केली। सर्व जाळे कुरतडून कबुतरांना मुक्त केले। कबुतराच्या पुढाऱ्याने उंदराच्या पुढाऱ्याचे धन्यवाद मानले व सर्व कबूतर मुक्तपणे उडून गेले। बोध, एकीचे बळ मिळते फळ। धन्यवाद।